नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 16 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की प्रतिमाच्या अंगावर सायलीने ती गोधडी अंतरलेली असते. प्रतिमाला ती गोधडी बघून जुन्या आठवणी येतात आणि ती विचार करते की ही गोधडी अचानक माझ्या अंगावर कशी काय आली? तिला जाग आल्यानंतर तिच्या लक्षात येतं की सायली आणि पूर्णाजी देखील आलेले आहेत. ती म्हणते, "पूर्णाजी, तुम्ही इकडे कशा काय?" पूर्णाई म्हटली, "ते सगळं राहू दे. तुला ही आठवली का गोधडी?" प्रतिमा म्हणते, "हो, मला ही गोधडी आठवली. ह्या गोधडीने मला बाबा गेले त्याची आठवण करून देते." पूर्णाजी म्हणते, "ही गोधडी तुझ्या अंगावरून जराशी जरी सरली तरी सुद्धा तू लगेच उठायचीस. तुला आवडायचं नाही ते." प्रतिमा म्हणते, "बाबा गेले आणि त्याच्यानंतर आईही निघून गेली. पूर्णाई, जर तुम्ही मला सावरली नसतं तर आज म्हणजे काय झालं असतं?" आणि ती पूर्णाजीला मिठी मारते. असं आता एक एक करत प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवायला लागतात. ती हे देखील बोलते की मी कॉलेजला जाईपर्यंत मला रस्ता क्रॉस करायची भीती वाटायची. या सगळ्या गोष्टी ती हसत हसत फार आनंदाने सांगत असते. रविराज, सुमन ह्या सगळ्यांना फार आनंद होतो आणि ते देवाचे आभार मानतात. रविराज म्हणतो, "तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? जी गोष्ट प्रतिमाने ह्या घरात 1.5 वर्ष राहून सुद्धा झाली नाही, तिच्या औषधांमुळे झाली नाही किंवा 20 वर्षाच्या तिच्या वनवासात पण झाली नाही, ती गोष्ट या गोधडीने केली. या गोधडीतून तिच्या आईची माया तिला सापडली आणि त्याच्यामुळे तिला गोष्टी सगळ्या आठवल्या." प्रतिमा म्हणते, "पण हे सगळं सायलीनेच घडवून आणलंय, हो की नाही सायली?" पूर्णाजी म्हणते, "हो, तिनेच मला ही कल्पना दिली की आपण प्रतिमाला जाऊन ही गोधडी देऊया." त्या तिघीजणी एकत्र बसतात एकदम प्रेमाने. सुमन म्हणते, "या तिघींना बघून किती बरं वाटतंय ना, एकमेकींच्या मायलेकीच वाटतात." सायली म्हणते, "असा चमत्कार मधुभाऊंच्या बाबतीतही घडला तर किती बरं होईल ना." सायली नंतर पूर्णाजीला घेऊन निघते. सायली पूर्णाजीला म्हणते, "पूर्णाजी, जरी प्रतिमा आत्या तुमच्या खऱ्या लेक नसल्या तरी सुद्धा तुमची नाळ त्यांच्याशी जोडली गेली, हे मात्र नक्की." पूर्णाजी म्हणते, "हो, ते खरंच बोललीस तू. मधुभाऊंच्या बाबतीत सुद्धा माझं असंच काहीसं आहे." पूर्णाजी म्हणते, "तुला मधुभाऊंची खूप आठवण येते ना गं सायली?" सायली म्हणते, "हो, हल्ली खूप अस्वस्थ वाटतंय मला." पूर्णाजी म्हणते, "एक काम कर तू, जाऊन जा मधुभाऊंना भेटून ये. मी माझी घरी जाईन. तू काही काळजी करू नकोस." इकडे सुभेदार घरात सगळे थट्टामस्करी करत असतात. तेवढ्यात अर्जुन सदाशिवरावला घेऊन येतो. त्याचा झालेला अवतार बघून मैनावती म्हणते, "अगं बाई, काय झालं तुम्हाला? कुठे बिक्सिडेंटमध्ये फसलात का काय?" सदाशिव लगेच मैनावतीला खूण करतो. ती गप्प होते. अर्जुन म्हणतो, "एक काम करा, तुम्ही आता तुमच्या खोलीत जाऊन आराम करा." मैनावती लगेच कल्पनाला म्हणते, "ह्यांना जरा घोटभर चहा आणि जरा लागलंय त्याच्यासाठी शेकायला काहीतरी द्याल का जरा?" सदाशिव म्हणतो, "ए मैने, जरा गप्प बस ना, बोलायला लागले की बोलतच सुटते. चल चल." ते दोघं निघून गेल्यानंतर प्रताप आणि कल्पना अर्जुनला विचारतात की, "अरे, ह्यांचं खरंच ॲक्सिडेंट झालंय का? नक्की काय झालंय सांग ना." अर्जुन म्हणतो, "त्यांचं ॲक्सिडेंट वगैरे नाही झालंय." अस्मिता म्हणते, "मग त्यांना एवढं लागलं कसं?" "पोलिसांनी मारलंय त्यांना." कल्पना म्हणते, "काय? काय बोलतोस तू हे?" अर्जुन म्हणतो, "हो, मी आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आमच्या केस संदर्भात. तेव्हा हा सगळा प्रकार घडला." आणि तो झालेला प्रकार सांगतो. तन्वी हे सगळं किचनमध्ये उभी राहून ऐकत असते. तन्वी मनात म्हणते, "माझ्या बापाला सुभेदारांच्या महालात राहून सुद्धा गटारातच लोळायचे आणि आता हे सगळं प्रकरण माझ्यापर्यंत येऊन पोचणार." पूर्णाजी म्हणते, "काय हे लोक असे का वागतात? काय बोलायचं काही समजतच नाही." अस्मिता म्हणते, "सायलीला हे कळल्यानंतर तिला फार वाईट वाटेल." प्रताप म्हणतो, "तसं पण सायलीला तिच्या आईवडिलांच्या कर्तृत्वाची कल्पना आलीच होती. म्हणून तर त्या दिवशी तिने." तो हे बोलतो तेवढ्यात अर्जुन त्याला एक इशारा करतो, कारण मागे तन्वी उभी असते. लगेच सगळे बोलायचं बंद होतात. नंतर आपल्याला दाखवतात की सायली हॉस्पिटलला आलेली असते. सायली मधुभाऊंना सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगत असते आणि एक एक गोष्ट सांगता सांगता तिच्या लक्षात येतं की मधुभाऊंची तब्येत अजून खराब झाली. डॉक्टर्स लगेच येतात. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की मैनावती आणि सदाशिव दोघे जण येऊन सगळ्या सुभेदारांची माफी मागायला येतात आणि म्हणतात, "ह्यावेळेस आम्हाला माफ करा, आमचं वागणं काही बरोबर नव्हतं." पूर्णा आजी म्हणते, "ते आम्हाला कळतच होतं इतके दिवस, फक्त आम्ही कोण बोलून दाखवत नव्हतो." तेवढ्यात अर्जुनला सायलीचा फोन येतो. सायली म्हणते की, "अहो, डॉक्टरांनी सांगितलं की मधुभाऊंची तब्येत अजूनच बिघडली."
अर्जुन लगेच हॉस्पिटलमध्ये पोचतो. सायली अर्जुनला म्हणते, "मला समजत नाहीये देवी आई माझी परीक्षा का घेते. आता मी बिना चपलेचं देवी आईचं दर्शन घ्यायला जाणार आहे." अर्जुन तिला सांगतो, "अगं काय वेडेपणा आहे हा? कशाला तू चालत चालली आहेस? आपण जाऊया ना गाडीने." सायली म्हणते, "नाही, आता माझ्यासमोर हाच एक पर्याय आहे." आणि ती चालता चालता तिला ठेच लागते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.